आता तुमच्याकडे अंडी किती अवेलेबल होतात रोजची? रोजची 35-40 अंडी रोजची जमा होतात. ठीक आहे. आता 5 दिवसाच्यापर्यंत जर आपण अंडी जमा केली तर तुमच्याकडे एक अंदाजे 250 अंडी जमा होते. बरोबर. मशीन आता आहे तुमची 630 अंड्याची. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो की बाबा 630 अंड्याच्या मशीनला 630 एका वेळेस ठेवणं गरजेचं नाहीये. आपण प्रत्येक ट्रेला तुम्ही पाहू शकता कनेक्शन सेपरेट दिलेलं आहे. तर कशासाठी दिलंय की एका ट्रेला बसतात 90 अंडी. म्हणजे तुम्ही समजा एका ट्रेला 90 अंडी आज लावली, समजा दुसऱ्या ट्रेला अंडी आपल्याकडे उपलब्ध नाही आहे, तुम्ही 4 दिवसांनी परत तुमच्याकडे तेवढी अंडी उपलब्ध झाली तर तशा पद्धतीने करू शकता. आता तुमच्याकडे समजा 200 ते 250 अंडी मिळत आहेत समजा 5 दिवसामध्ये, तर तुम्ही 3 ट्रे आज लावले, त्याच्या 5 दिवसानंतर पुढचे 3 ट्रे लावले, अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता. त्याच्यात फक्त काय करायचं की समजा आज तुम्ही ही मशीन लावलेली आहे आणि हे 3 ट्रे समजा 1 तारखेला तुम्ही लावलेत, तर 19 दिवसानंतर आपली पिल्लं निघायची चालू होतात. त्यावेळेस काय करायचं, फक्त हे जे ट्रेचं कनेक्शन आहे हे आपल्याला काढून टाकायचं. हे कनेक्शन फक्त इथे दाबून हे वेगळं करून टाकायचं, जेणेकरून आपलं जे रोटेशन आहे ते आपलं इथून बंद होऊन जाईल आणि तिथून पुढे पिल्लं निघायची तुमची चालू होतील. ज्यांचे 19 दिवस पूर्ण झाले त्यांचीच काढायची, ज्यांचे दिवस पूर्ण नाही झाले त्यांचे नाही काढायचे. आणि एका वेळेस लावली असेल तर तुम्ही सगळे काढू शकता.